अमरावती लैंगिक शोषण प्रकरणामध्ये अचलपूर परतवाडा बंद ठेवण्यात आलं। अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणामध्ये इथे 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। आरोपी अयाज तन्वीरच्या घरावर बुलडोझरने कारवाई देखील करण्यात आली आहे। अमरावतीतील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी अचलपूर परतवाडा बंदची हाक देण्यात आली आहे। सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनांकडून ही बंदची हाक देण्यात आली। घटनेचा निषेध करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। अनुचित प्रकार घडू नये म्हणून चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय। मुलींचं लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। परतवाडा पोलिसांनी आणखी 2 आरोपींना मंगळवारी रात्री अटक केली। अमरावतीत 19 वर्षांचा आरोपी मोहम्मद तन्वीरच्या घरावर बुलडोझरने कारवाई करण्यात आली आहे। घराचा काही भाग अतिक्रमित असल्यानं नगर परिषदेनं घराचा जिना तोडून टाकलाय। अचलपूर नगर परिषदेकडून संबंधित घरावरील अतिक्रमणासंदर्भात तपास केल्यानंतर काही भाग बेकायदेशीररित्या बांधण्यात आल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर नगर परिषदेनं आरोपीच्या कुटुंबाला अतिक्रमणासंदर्भात नोटीस बजावल्याचीही माहिती समोर आली होती। अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केल्याचा आरोप मोहम्मद तन्वीर याच्यावर आहे। पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलंय। आरोपी मोहम्मद अयाज हा तरुणींना कठोरा नाका या परिसरातील एका फ्लॅटवर नेत होता अशी सूत्रांची माहिती आहे। पोलिसांना 18 व्हिडिओ आणि 39 फोटो मिळाले आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। तर पोलीस अधीक्षकांकडून 11 पोलीस अधिकारी आणि 36 अंमलदारांचं विशेष एसआयटी पथक स्थापन करण्यात आलंय। याच्या मुळाशी जाणं अतिशय आवश्यक आहे, कारण हा पोर्नोग्राफीचा धंदा आहे। हा ड्रग्ज आणि सेक्स रिलेटेड औषधाचं याच्यामध्ये हात आहे। महिलांसोबत अत्याचार करायचा आणि ते महिला कोणाच्या, बुरकेवाले नाही, आमची पोरी। बुरकेवाल्यांचा एकही व्हिडिओ तर 150 व्हिडिओ मध्ये नहीं है। मैंने वहाँ के एसपी से बात की, श्री विशाल आनंद जी से, तो उन्होंने मुझे बताया कि अभी तक हमारे हाथ में 8 मुस्लिम महिलाओं के फोटो और वीडियोस मिले हैं, जिसमें से 6 के फोटोज मिले हैं और 2 के वीडियोस मिले हैं। तो मैंने उनको वहाँ पे कड़क कार्रवाई करने के आदेश दिए। मुलींच्या सकट म्हणजे मला तर राग त्या मुलींचा पण येतोय, त्या बायांचा पण येतोय की त्यांना अकला नाहीये, त्यांना समजत नाहीये काय होतंय, ते स्वतःचं संरक्षण करू शकत नाहीये। त्या या कोणत्याही गोष्टीमध्ये धर्म आणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं होम मिनिस्ट्रीने त्या ठिकाणी लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे। दुर्दैव आहे आमच्या देशाचा विरोधी पक्षाचा की वोट जिहासाठी किती खाली जातात। यशोमती ठाकूर, काँग्रेस, MIM सांगतात त्या मुलींना कळत नव्हतं, मुलींचे पालक काय करत होते, हद करते।